नमस्कार. तर आज आहे ना मी मस्त झणझणीत आणि चमचमीत अगदी गावरान पद्धतीची मटणची रस्सा भाजी बनवणार आहे. तर रेसिपी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये आहे. म्हणजे आपण गावरान पद्धतीचं कसं बनवतो मग ते पारंपरिक पद्धतीतलं, तर ते इथे मी मटण बनवणार आहे. तर मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर पहा, मटणची भाजी बनवण्याकरिता पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथं 500 ग्राम हे मटण घेतलेलं आहे. तर हे मटण आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता मी ना थोडीशी हळद टाकून घेणार आहे. अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि 1 चमचाभर इथं मीठ टाकून घेते आणि सर्व काही आपल्याला जे काही आपण मटण आणि हळद टाकून घेतलेली आहे, तर ह्या मटणला व्यवस्थित अशी लावून घ्यायची. म्हणजे सगळ्या मटणाला व्यवस्थित असं हे मीठ आणि हळद लागेल असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे एक 10-15 मिनटं आपल्याला हे असंच मॅरिनेट करून मीठ आणि हळद लावून ठेवून द्यायचं आहे. तर हे बघा, तर इकडे आता मी ना कुकरमध्ये ना 2-3 चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरे टाकायचं आहे आणि एक कांदा अशा पद्धतीने मी इथं थोडंसं आहे ना मोठा चिरून घेतलेला आहे. जास्त कांदा बारीक चिरायचा नाही आहे, थोडासा जाडसरच इथं मी चिरून घेतलेला आहे. म्हणजे छान असं आपल्या ह्या भाजीमध्ये आहे ना व्यवस्थित असं कुकरमध्ये हा कांदा गळून होतो. तर 2-3 मिनटानंतर पाहू शकता छान असा कांदासुद्धा मस्त असा तेलामध्ये परतवून झालेला आहे. आता लगेच आपण जे काही मटण मॅरिनेट करायसाठी ठेवलं होतं तर ते इथे मी टाकून घेते आणि व्यवस्थित आपल्याला हे मटण ह्या तेलासोबत मस्त आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे छान असं मस्त हे तेलामध्ये जसं जितकं व्यवस्थित असं आहे ना मिक्स होईल किंवा तेलामध्ये परतलं जाईल ना, तर ते आणखीनच खूप छान असं मस्त चवीला लागते. तर मटणचं जोपर्यंत स्वतःचं जे पाणी असतं ते पूर्णपणे अशा पद्धतीने तेलामध्ये आटायला पाहिजे, म्हणजे छान अशी मस्त अशी ह्या मटणाला चव येते. तर बघा आता एखाद मिनिटानंतर इथे मी ना 1 ग्लासभर पाणी गरम करून घेतलं होतं आणि गरम पाणीच आपल्याला ह्या मटणाच्या वरती टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी आपल्याला एक उकळी आणायची आणि कुकरच्या आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे ना मी आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायचं आहे. म्हणजे मटण आपलं छान असं मस्त मऊसूत असं शिजून होतं. तर बघा, आपल्या ह्या मटणच्या छान अशा मस्त 3 ते 4 शिट्ट्या झाल्या की हे कुकर मी बाजूला ठेवते आणि कुकर आपला पूर्णपणे थंड झाला की नंतर आपण चेक करून घेणार. तर ह्या भाजीसाठी लागणारा जो काही मसाला आहे तर तो इथे मी तयार करून घेते. तर पाहू शकता इथे मी ना मसाल्यामध्ये 2 कांदे घेतले आहेत, अर्धी वाटी इथे मी खोबऱ्याची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आपल्याला वाटणामध्ये लागेल. 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. तर अशा पद्धतीचं ह्या मटणासाठी आपल्याला हा मसाला लागेल. तर इथे ना मी जाळीवर हे कांदे छान असे मस्त भाजून घेणार. तर इथे तुम्ही कांदे ना उभे चिरून तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकतात, पण असे हे कांदे ना डायरेक्ट गॅसवरती पटकन असे पहा भाजून होतात. सगळ्या बाजूने व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे. आतपर्यंत चांगला असा हा कांदा आहे ना व्यवस्थित असा भाजला गेला पाहिजे. मस्त असे कांदेसुद्धा आपले भाजून झालेले आहेत. तर ह्या वाटणामध्ये मी 3 कांद्यांचा भाजी करताना आहे ना 3 कांद्यांचा इथे ना वापर केलेला आहे. म्हणजे भाजी ना खूप छान अशी मस्त चवीला होते. जितकं तुम्ही या वाटणमध्ये कांदे आणि खोबरं घालणार ना तेवढीच आपली ही भाजी खूप छान मस्त अशी चवीला लागते. तर पहा, आपला कांदासुद्धा छान असा मस्त भाजून झालेला आहे. आता मी इथे ना गॅस बंद करून हा कांदा आहे ना साईडला काढून घेते. कांदा व्यवस्थित आपला पूर्णपणे गार झाला की मग आपण हे वाटण करायला घेऊयात. तर इथे ना आता कांदा थंड होतोय तोपर्यंत आहे ना इथे मी खोबरंसुद्धा छान असं मस्त आहे ना भाजून घेणार आहे. म्हणजे ना जो काही खोबऱ्याचा कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जाईल आणि छान मस्त असं आपलं हे वाटण इथं तयार होईल. तर पहा, मस्त असं आपलं इथं खोबरंसुद्धा भाजून होतं आहे. आता आहे ना मी पटकन हे खोबरंसुद्धा काढून घेणार आहे.
तर हे कांदे आणि खोबरं आता मी थंड करून घेते एका साईडला. आणि आपलं कुकरची सुद्धा वाफ पूर्णपणे निघून गेलेली आहे. छान असं मस्त हे इथं कुकर थंड झालेला आहे. आता इथं पाहू शकतात आपलं मटणसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे छान असं मऊसूत असं शिजून झालेलं आहे. मस्त. तर चला आता ह्या भाजीसाठी लागणारं वाटण इथे मी ना तयार करून घेणार आहे. जे काही आपण खोबरं भाजून घेतलं होतं त्याला अशा पद्धतीने इथे मी ना चिरून घेतलेलं आहे, किंवा मग तुम्ही खोबरं किसूनसुद्धा घेऊ शकतात. आता लसूण, अद्रक आणि कोथिंबीर इथे मी टाकून घेते. ते कच्चंच आपल्याला टाकायचं आहे. नंतर आपण हा मसाला तर परतणारच आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं टाकून घेते. आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान असं मस्त बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने इथे आपलं छान मस्त असं वाटण इथं तयार झालेलं आहे. आता लगेच इथे ना मी ही भाजीची फोडणी करून घेते. तर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तर थोडंसं तेलाचा वापर जास्तच करा, म्हणजे भाजी खूप छान मस्त अशी तर्रीदार भाजी बनवून तयार होते. तर भरपूर असे इथे मी मसाले घेतलेले आहेत. तर लाल चटणी घेतलेली आहे, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे आणि मटण मसाला आणि धना पावडर. तर हे सगळे मी ना एक एक चमचे हे सगळे मसाले आणि धना पावडर घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने छान असे मस्त हे सर्व काही मसाले ना आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे काही वाटण आहे तर ते व्यवस्थित भाजून झालेलं आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ काही इथं आहे ना तेलामध्ये परतून घ्यायची गरज लागत नाही. त्याच्यामुळे आपले हे मसाले आहे ना तर ते व्यवस्थित असे ना तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तर पहा मस्त असे आपले हे मसालेसुद्धा छान असे ह्या जे वाटणमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर 1 ते 2 मिनटं लागतील, जास्त वेळ काही लागणार नाही. कांदे छान असे भाजून घेतले, खोबरं पण मस्त भाजून झालं होतं. त्याच्यामुळं आपल्याला इथं जास्त काय ह्या तेलामध्ये ना हा मसाला परतायला वेळ लागणार नाही. आणि पाहू शकता साईडने थोडंसं ह्या मसाल्याला ना तेल सुटलेलं आहे, म्हणजे छान असा आपला हा मसालासुद्धा हे तेलामध्ये परतवून झालेला आहे. आता जे काही आपण मटण शिजवलेला पिवळा रस्सा आहे ना तर तो टाकून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला मिक्स करायचं आहे. तर असा पिवळा रस्सा टाकून घेतल्याने काय होतं की जे मसाल्याने तेल ऑब्झर्व केलं असं ना तर ते अशा पद्धतीने मस्त असं वरती येतं आणि छान आपली ही भाजी ना तर्रीदार अशी बनवून तयार होते. तर सर्व काही तेल वरती आलं ना लगेच आपल्याला जे मटण आपण शिजवून घेतलं होतं तर ते मटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. रस्सा आपल्याला नंतर घालायचा आहे. सगळ्यात आधी ह्या मसाल्यामध्ये आपल्याला हे शिजवून घेतलेलं मटण टाकून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या मटणाला व्यवस्थित असा सगळा मसाला लागला जातो. तर एखाद मिनटं आपल्याला याच्यामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे ना म्हणजे मसाल्यामध्ये जसं हे मटण शिजेल ना तसं ते मसाला आहे ना ते छान अशा मटणाला लागेल. आता जे काही आपलं पिवळा रस्सा होता तर तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते. आणि वरनं आपल्याला जर तुम्हाला ह्या भाजीसाठी रस्सा आणखीन हवा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून पाणी ॲड करू शकतात. तर इथे मी ना आणखीन 1 ग्लासभर पाणी गरम करून घेतलेलं टाकलेलं आहे. तर गरम पाण्याचाच आपल्याला ह्या भाजीमध्ये वापर करायचा आहे. थंड पाण्यामुळे भाजीची चव जाते, म्हणून गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर पहा इथं छान अशी थोडीशी आपल्या ह्या भाजीला उकळी आलेली आहे. तर इथे मी ना चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. तर तेव्हासुद्धा आपण मीठ घातलं होतं आणि आतासुद्धा मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते. तर पहा 3 ते 4 मिनटानंतर ही भाजी छान मस्त अशी मी इथं शिजवून घेतलेली कमी गॅसवर. आणि पाहू शकता छान मस्त अशी ना चमचमीत अशी मटणची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. खूप छान मस्त अशी ही भाजी चवीला लागते. नक्कीच साध्या सोप्या पद्धतीमध्ये करून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल. तर मटणचा जर तुम्ही बेत करत असाल तर नक्कीच ह्या प्रकारे करून पहा. आणि इथं आपली मटणची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर गॅस मी बंद करून घेतलेला आहे. तर ही भाजी ना तुम्ही भाकरीबरोबर चुरून खाल्ली ना तर मग खूप छान मस्त अशी लागते. तर कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर का तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत.